उभ्या राहिल्यात, लोक त्यात राहायला गेलेत. क्या बात आहे. तुम्ही जसं म्हणालात की मला असं वाटतं मुंबई बँकेकडे देखील अनेक अर्ज आले असतील. आता प्राधिकरणाकडे असे किती अर्ज आलेले आहेत आणि प्राधिकरण कुठल्या मुंबईतल्या प्राईम पॉकेट्स किंवा ह्या पॉकेट्सकडे सध्या काम सुरू करते? आता आमच्याकडे जवळपास 1600 लोकांनी वा, नॉक मोठी केलेलं संख्या, आहे म्हणजे 1600 इमारतींसाठी, सोसायट्या. त्यापैकी साधारणतः 46 हाऊसिंग सोसायट्यांना आम्ही कर्ज उपलब्ध केलं आहे आणि त्यातल्या 16 इमारतीमध्ये उभ्या राहून लोक राहायला गेलेत. खरं म्हणजे वृषाली आम्हाला एक प्रेशर असायचा, योजना तर सुरू केली पण एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल आम्हाला वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे दडपण आलं रे, ते एवढे पैसे मुंबई बँक आणणार कुठून. पण माझा एक नेहमी विश्वास आहे, जेव्हा चांगलं काम आपण एखादं हातात घेतो तेव्हा आपोआप रस्ते सुकर होत असतात. मग आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोललो, साहेब योजना तर सुरू केली, आपण राज्याश्रय दिले, आता पैसे कुठून आणायचे. मुंबई बँक आणखी एक 100 प्रकरणांना पैसे देऊ शकेल. त्यांनी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनसकरांना सांगितलं, योजना मी जाऊन समजावून सांगितली आणि 1,500 कोटी रुपये राज्य सहकारी बँक देते. त्याच्यानंतर NCDC नावाचं कॉर्पोरेशन आहे केंद्र सरकारचं, जे सहकाराला पैसे देतं चांगल्या योजनांना. मी अमितभाई शहाना गोरेगावला एका कार्यक्रमानिमित्त आले होते तेव्हा भेटलो, म्हटलं अशी योजना आहे, समजावून सांगितली 10-12 मिनटं. त्यांनी 1,000 कोटी रुपये आम्हाला मंजूर केलेत. आणि आता देवेंद्रजी तर थकामी सरकार देत आहे, कारण शेवटी हा मध्यमवर्गीय माणूस आहे, विशेषतः मराठी माणूस आहे आणि त्याच्यासाठी आज सरकार या ठिकाणी पूर्णपणे सढळ हस्ते त्या ठिकाणी मदत करायला तयार झालं आहे. त्याच्यामुळे पैशाचीही कमी पडणार नाही. सरकार सर्व परवानग्या या प्राधिकरणाच्या मार्फत सुकर करेल आणि मला वाटतं बिल्डर हा कन्सेप्ट, मोठे टावर बिल्डर उभारतील, 5-5, 10-10 कोटीचे फ्लॅट घेणारी लोकही मुंबईत आहेत, त्यांच्यासाठी होतील. परंतु जो चाळीत राहतो, गिरणी कामगारांच्या चाळी आहेत, ज्या 2 माळ्याच्या गिरगाव, वरळी, लालबाग, शिवडी इकडं त्या ठिकाणी चाळी आहेत, त्यांना आधार या स्वयंपुनर्विकासाचा होणार आहे, त्यांना मोठं घर मिळणार आहे. आज छोटे छोटे प्लॉट्स आहेत, बिल्डर हात घालत नाही, कारण त्यांना नफ्यात इंटरेस्ट असतो. मग ह्यांना स्पेशल FSI, 9 मीटरच्या सवलती, या सगळ्या गोष्टी या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये आहेत. त्याचा उपयोग या छोट्या छोट्या लोकांसाठी होईल आणि त्याच्यामुळे मला वाटते क्रांतिकारी अशा प्रकारची ही सेल्फ डेव्हलपमेंट योजना आहे. जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री श्वेतांबरा सोसायटी चारकोपला आमचे योगेश सागर आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात झाली, तेव्हा मी चाव्या वाटपाला माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली. ते स्वतः आले. जवळपास 8-10 हजार सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी होते, जे अपेक्षेनं हे काय स्वयंपुनर्विकास काय होणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ती इमारत बघितली स्वतः, अगदी किचन बाथरूमपासून बेडरूमपासून, ते थक्क झाले की एवढं चांगलं होऊ शकतं का. तिथेही 400 ते 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले आणि तिथे मग त्यांनी माझे दरेकर समिती नेमली, अभ्यास गट, ज्याचा अहवाल मी त्या ठिकाणी सरकारला दिला. सरकारने काय सवलती दिल्या पाहिजेत, इतर गोष्टी काय कशा हव्यात. त्याच्यात एक मागणी प्रामुख्याने होती की सेल्फ डेव्हलपमेंटचं प्राधिकरण करा, जेणेकरी अंडर वन रूप, एका छताखाली सेल्फ डेव्हलपमेंट होईल. बरोबर. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्दाला जागल्याप्रमाणे ते प्राधिकरण जाहीर केलं, त्याला मंत्रिपदाचा दर्जा दिला, मला त्या ठिकाणी नेमलं आणि म्हाडामध्ये आता हे प्राधिकरण सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी कार्यरत होणार आहे. त्यामुळे आता ज्या कोणाला